Differentiate the following functions with respect to x. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण आता. बघा डेरिव्हेटिव्ह मधले एक्झाम्पल्स भरपूर एक्झाम्पल आहेत, ते तुम्हाला थोडेफार लक्षात ठेवावे लागतील, फॉर्म्युलेनुसार ॲडजस्ट करून सॉल्व्ह करा. ते पहिले एक्झाम्पल 11वी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नावाचं चॅप्टर पाहिलेले आहे. त्याच्यातले आपल्याला इथं काही रूल्स वापरावे लागतील किंवा काही फॉर्म्युले वापरावे लागतील हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. त्याच्यातला फर्स्ट आहे लेट y इज इक्वल टू cos inverse of 4 cos cube x minus 3 cos x. हा फॉर्म्युला आहे cos 3x चा. Therefore y is equal to cos inverse of cos 3x. तर therefore we can write आपण काय लिहितो मग इथं 3x. आता याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट y with respect to कशाला x ना. So therefore dy by dx is equal to 3 constant and x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1. म्हणजे आन्सर काय आला आपलं 3 आला. जसा इथं cos 3 चा फॉर्म्युला दिलेला आहे तसाच इथं sin 3 चा एक फॉर्म्युला देते. sin 3 थीटा किंवा sin 3x चा फॉर्म्युला. अशा टाइपचं सेकंड एक्झाम्पल तुम्ही एक्सरसाइज मध्ये बघू शकता. त्यानंतर 2 नंबरचा एक्झाम्पल आहे आपला लेट y is equal to cos inverse of sin 4 raised to x. आता sin 4 raised to x ला अलाइड अँगल नुसार cosच्या भाषेत आपण असं लिहू शकतो y is equal to cos inverse of in bracket cos of pi by 2 minus 4 raised to x. ह्या अलाइड अँगलला सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर sin 4 raised to x येईल. And therefore y is equal to we can write cos inverse cos means pi by 2 minus 4 raised to x. आता डिफरेंशिएट करा. डिफरेंशिएट y with respect to x ना तर काय भेटेल. therefore dy by dx is equal to pi by 2 constant आहे 0 minus 4 raised to x चा डेरिव्हेटिव्ह 4 raised to x into log of 4 म्हणजे आन्सर आला minus 4 raised to x into log of 4. ही 2 नंबरचं एक्झाम्पल झालं. अलाइड अँगलची इथं भरपूर. आता इथं काय होऊ शकतं, इथं sin इनव्हर्स येऊ शकते, इथं cos येते. पुन्हा इथं तुमचं sin इनव्हर्स येईल, इथं tan येईल, cot येईल, काही येईल, त्यानुसार तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. इथं tan इनव्हर्स आलं, इथं cot येईल, इथं cot इनव्हर्स आलं, इथं tan येईल, इथं sec इनव्हर्स आलं, इथं cosec येईल, इथं cosec इनव्हर्स आलं, इथं sec येईल. म्हणजे तुम्हाला इथं अलाइड अँगलचा यूज करून या टाइपचे एक्झाम्पल भरपूर आहेत, ते सॉल्व्ह करावं लागतं 2 मार्कासाठी. त्याच्यानंतर 3 नंबरचं एक्झाम्पल आहे बघा. 3 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये लेट y इज इक्वल टू दिलेला आहे sin इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस cos x अपॉन 2. आता आपल्याला माहिती आहे याचा रिझल्ट म्हणजे कोणता बघा 1 minus cos x is equal to we can write 2 sin square. इथं जो अँगल त्याचा हाफ अँगल म्हणजे x by 2 किंवा 1 plus cos पण आला तर इथं जो अँगल आहे 2 cos square x by 2 हे फॉर्म्युला येतो. ह्या फॉर्म्युलेवरून पण एक्झाम्पल भरपूर तयार होतील. मग याचा यूज करू आपण इथं is equal to sin inverse of under root of 1 minus cos x means 2 sin square x by 2 upon 2 cancel is equal to sin inverse of under root काय आलं sin square x by 2 म्हणजे under root निघून गेलं तुमचं y is equal to sin inverse of sin x by 2. तर therefore we can write काय y is equal to x by 2 आलं. ह्याला डिफरेंशिएट करा. डिफरेंशिएट y with respect to x तर काय आला आन्सर dy by dx is equal to 1 by 2 constant आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय 1 is equal to 1 by 2 त्याचं फायनल आन्सर. अशाच टाइपचे इथं काय देतील, इथं cos आलं तर इथं तुम्हाला प्लस देतील. इथं sin असेल तर इथं मायनस येईल किंवा ॲडजस्टमेंट करणारे भरपूर फॉर्म्युले तयार होतील. त्या पद्धतीने तुम्हाला नेक्स्ट स्टेप किंवा एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल असतील. त्यानंतर 4 नंबरचं एक्झाम्पल बघा. इथं लेट y is equal to दिलेला आहे tan inverse of
1 minus cos 3x अपॉन sin 3x. इथं पण गणितला चॅप्टर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन याच्यातला फॉर्म्युला वापरावा लागेल इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस cos थीटा किंवा 1 मायनस x चा फॉर्म्युला आताच आपण लिहिला 2 sin स्क्वेअर x बाय 3x बाय 2 अपॉन sin थीटा म्हणजे काय 2 sin थीटा इनटू cos थीटा बाय 2 ह्या फॉर्म्युल्याचा यूज करावा लागतो. तर मी इथे लिहितो 2 sin 3x बाय 2 इनटू cos x बाय 3x बाय 2 कॅन्सल इथले कॅन्सल y इज इक्वल टू sin 2 इनटू cos 3x बाय 2 म्हणजे आन्सर आला हियर फॉर y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ tan 3x बाय 2 हे कॅन्सल y इज इक्वल टू 3x बाय 2. आता याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही काढू शकता. आता याच्या पुढचे जे एक्झाम्पल आहे तुम्ही एक्सरसाइज मध्ये या टाइपचे एक्झाम्पल बघू शकता आणि सॉल्व्ह करू शकता. याच्या पुढचे जो टाइप आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू.